अभिनंदन मिस्टर वामन किल्लेदार, अभिनंदन. कोणीतरी अभिनंदन करावं. अशा घटना माझ्या आयुष्यात फार कमी वेळेला घडतात. आता वारंवार घडतील, कारण वामन किल्लेदार आता रमावती सहकारी बँकेचा चेअरमन आहे. अच्छा, म्हणजे ठरलं का सगळं? मी मनावर घेतलं म्हणजे होणारच ना. मी आजच आडारकरांशी बोललो आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेतल्यात. कुठलीही अडचण येईल असं मला तरी वाटत नाही. बोर्डाला सगळ्या रेकमेंडेशन्स पाठवल्या होत्या, त्या त्यांनी अप्रूव्ह केल्यात असंही कळलंय मला. थँक्स दादा. मला जेवढं अपेक्षित होतं त्यापेक्षा कितीतरी लवकर ही चेअरमन पदाची माळ माझ्या गळ्यात पडली. अजून बरंच काही पडणार आहे तुझ्या गळ्यात. चांगल्याच अर्थाने म्हणतोय. नाही म्हणलं तरी जबाबदारीचं भान वाढवणाराच हा कसोटीचा काळ आहे. त्यामुळे तू जे काही म्हणतोयस ते पटतंय मला. मला काय वाटतं माहिती का दादा, जे मला मिळालंय ते मला मिळायलाच हवं होतं. कदाचित ह्याच क्षणासाठी मी जिवंत आहे. असं काही नाही वामन. जन्माला येणारा प्रत्येक माणूस आपापलं नशीब घेऊन येतो. आत्याबाई, ती कसली टेस्ट केली ना, त्यातून असं कळलंय की यांना हार्ट अटॅकचा धोका आहे. ए बाई, अगं काहीतरी नको बोलू. वास्तू ऐकत असते. आत्याबाई, यांच्यासाठी काहीतरी करायचंय, पण काय करू कळत नाही हो. अगं मीही करू शकले नसते का काही, पण त्याच्या विरोधात उभा राहिलेला माणूस आपल्या घरातलाच आहे ना. तुम्हाला सांगू, प्रभाताईंमुळे ना वामन दादांना जास्त बळ मिळालं. ही प्रभा जेव्हा बारशाला आली ना, तेव्हाच मला वाटलं होतं ही काहीतरी घोळ घालणार. होय, मोडलाय ना, नाचताय काय? अगं आनंद होण्यासारखीच गोष्ट घडलेली आहे ग माझी राणी. वामण्याच्या सगळ्या नाड्या माझ्या हातात आल्या. अगं नाड्याच काय, आयुष्याची दोरी आली म्हणलीस तरी चालेल. मला तुमची लक्षणं काही ठीक दिसत नाही आता. काय झाले ते सांगा बरं मला पटकन. सांगतो ग बाई, इथं बसतो अशी सांगतो. एवढी उतावीळ होऊ नको. कळलं की नाही, मला अशी बातमी कळलेली आहे. वामण्या झोपेतच मुक्त होणार, म्हणजे त्याला कायमची मुक्ती मिळणार. तर पुढच्या क्षणाला सांगितलं नाहीत ना तुम्ही काय करणार आहात, तर जाऊन त्या वामन दादांनाच विचारते माझा नवरा तुम्हाला कसा मारणार आहे ते. का नकल्यावाच कडीन. वामण्याला म्हण रात्रीची झोप लागत नाही. रात्री झोप येण्यासाठी म्हण त्याला हल्ली त्या झोपेच्या गोळ्या असतात की नाही, त्या घ्याव्या लागत्या. आणि ही बातमी मला कळल्यानंतर मी थोडाच गप बसतोय. मी गेलो त्याच्या खोलीमध्ये तो नसताना आणि चोरून डॉक्टरांचं ते काय म्हणतात ते इस्क्रिप्शन का काहीतरी म्हणतात ते चोरून आणले. तर हळू बोला, नाही तर एवढ्या चांगल्या कामाला कुणाची तरी नजर लागायची. आणि मला एक सांगा, कुणाला आपला संशय येणार नाही ना? अगं नाही ग बाई, कोणाला बी संशय येणार नाही. तू कशाला काळजी करते. आता वामना जाणार रमावतीला जाण्याची आधी ते दूध पितोय. त्या दुधामध्ये एवढ्या भरमसाठ गोळ्या घालणार. वामना दूध पिणार, मग त्या आईला राणी बरोबर गाडी चालवत जाणार. आईला चेअरमन मी आहे, तू नाही. मी चेअरमनची बायको आहे बरं का. अच्छा, म्हणजे त्या कार्यक्रमात तू काय चेअरमनची बायको म्हणून मिरवणार आहेस का? हो, मग दुसरं कोण मिळवणार? आणि या अशा कार्यक्रमात चेअरमनच्या बायकोला सगळ्यात जास्त मान असतो. आणि इतक्या वर्षांनी माझ्या नवऱ्याने एवढं चांगलं काम केलंय, अभिमान वाटावा असं काम केलंय, मग तयार व्हायला नको का? त्यामुळे थोडा वेळ थांबा. अहिल्या, आपल्या लग्नाच्या वेळेला सुद्धा तू एवढी नटली नव्हतीस. आपलं लग्न ही काही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट नव्हती, त्यामुळे तेव्हा नटण्याचा प्रश्नच येत नव्हता. काय म्हणते बा आई आपल्याला? अहिल्या, माझा पाण उतारा करायची एक संधी सोडू नकोस हा. इथे एवढं काम असणार आहे ना, आपल्याकडे बघायला कोणालाही वेळ नसणार आहे. थांबा हो जरा. आणि एवढीच घाई असेल ना, तुम्ही गाडीत जाऊन बसा. मी सामान ठेवायला सांगितलंय गाडीत, ते बघा जरा. अगं पण त्यांनी माझा प्रश्न सुटणार नाहीये. नाहीतर मी तिथे सगळ्यांना ओरडून सांगी ना, ही एवढा मेकअप केलेली बाई माझी बायको नाहीये. हो, आले आले. चल आपण निघूया करे. हा, आपण वेळेत जावं, हो की नाही?